आणि बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण झालंय। कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं अतिक्रमण केलंय। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आलेला होता। महेंद्र मुधळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। महेंद्र, सुमित, देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा त्यांनी बीडमधले जे कंकालेश्वर मंदिर आहे त्या मंदिरातली 12 एकर जी जमीन आहे ते वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे असं त्यांनी सांगितलं होतं, तसा दावा केलेला होता। आणि मी सध्या बघू शकतो की बीडचं हे प्रसिद्ध असे कंकालेश्वर मंदिर आहे आणि या मंदिर परिसराची जी संपूर्ण जी जमीन जर बघितली तर आतापर्यंत 43 एकर जी जमीन आहे ती होती, मात्र 12 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं ताबा मिळवलेला आहे असा दावा देखील अमित शहा यांनी केलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा कंकालेश्वर मंदिराचा जो हा जमिनीचा प्रकरण आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे। नेमकी काय हे प्रकरण आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। माझ्यासोबत इथले पुजारी आहेत। किती एकरवरती वक्फ बोर्डाचा या जमिनीवरती दावा आहे, नेमकं काय प्रकरण आहे? सर्वे नंबर जमीन सर्वे नंबर 1 आहे। सर्वे नंबर जमिनीवर 20 एकर 18 गुंठे जमीन आहे आणि त्यावेळी ट्रस्टच्या 2017 ट्रस्टचे अध्यक्ष होते रणजित भाऊ चव्हाण यांनी जमीन 20 एकर 18 गुंठे जमीन त्यातली 12 एकर जमीन विकलेली आहे आणि त्याच्यावर वक्फ बोर्डाचा ताबा केला। मुस्लिम समाजाला विकली, हे बद्दू जमानी जमीन विकली। तिने 30 लाख रुपये त्यांनी रणजित सिंह चव्हाण हे त्यावेळेस ट्रस्टचे अध्यक्ष होते। आम्ही त्यांना म्हणलं तुम्हाला विकता येत नाही, पण त्यांनी ऐकलं नाही आणि मुस्लिमच्या ताब्यात गेली आणि ते मुसलमान वक्फ बोर्ड म्हणून तेव्हापासून त्यांच्या ताब्यात आहे। आम्ही भरपूर त्यांना विरोध केला, SP ला दिलं, पोलीस स्टेशनला कळवलं, कलेक्टर साहेबाला कळवलं, केंद्रीकर साहेबांकडून जमीन मोजून घेतली। सर्व नंबर 1 खुद अमित शहा यांनीच या प्रकरणात आवाज उठवलेला आहे। तुमच्या काय अपेक्षा आहेत? हे 12 एकर जमीन परत येईल? 101% ही 12 एकर अमित शहामुळे जमीन 100% भेटणार आहे। आणि ते काय झालं, ते गलतफहमी कसं झाली, अमित शहाकडे आम्ही दिलं निवेदन, पण ते वक्फ बोर्डाची जमीन आहे, मुसलमान ताब्यात म्हणजे वक्फ बोर्ड, पण त्यांनी काय केलं, त्याच्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी रणजित सिंह चव्हाण त्यांनी जमीन विकलेली आहे आणि ती आता ते त्यांच्या ताब्यात जमीन आहे ते मग ते वक्फ बोर्ड म्हणतात आणि अमित शहामुळे